महान भारत ओजसे देशी महाराष्ट्र हा प्रांत करा, या प्रांताच्या किरीटी शोभे कोल्हापूर कोहिनूर गेला. प्रांतासम बहुढंगी रंगी गावच न्यारे हे गाजे, कलापूर हे नावच कल्पक या नगरीला बहुसाजे. खानकलेची दक्षिण काशी, श्री अंबा वसती स्थान, कला ज्ञाननी शक्तिपीठ हे सदैव राहो हे भान. किती करत नाही मातीतून या पैलूदार या इथे घडली, कलासक्त ते जीवन जगण्या पैशा वाचून ना अडली. उमेद जिद्द आणि भक्ती श्रद्धा नितांत धरली कलेवर, असा एक तो नाव नगरीचे सार्थक करण्या कलापुर. सकल कलांचा साधक तो, रसिक राज मनोरंजक तो, विश्वकर्म्याचा वारस तो, महासरस्वती प्रणित तो, सिनेमा केसरी किताब मिरवीत कलापुरी तुम्ही अवतरला. आणि बाबूराव आज तुमच्यासाठी शाहिरी डफ हा कडकडला. ही आमची आयडेंटिटी आहे ती एक तर दक्षिण काशी आहे, अंबाबाईचं वसतिस्थान आहे. नंबर 2 ही शिवशाहूंची गादी आहे. आणि तिसरं काय असेल तरी कलामहर्षींचं योगदान आहे हो यात. कलापूर जे नाव आहे कोल्हापूरला त्याचे ते आद्य प्रणेते आहेत. त्यांच्या त्या सगळ्या ऐकून त्यांनी केलेल्या उपद्व्यापामुळे आम्हाला कलापुरातली माणसं म्हणून ओळखली जातात. वडील हे सिनेमे वगैरे घेत होते, त्यामुळे आम्ही खूप लहान होतो, म्हणजे आम्हाला कल्पनाच नव्हती की आमचे वडील एवढे मोठे आहेत आणि असं काय काय करत. मला वाटतं मी 8 वर्षाची होते त्यावेळी वारले आमचे वडील. तर ते जेवताना रात्री शेवटी आमच्यावर जेवत होते. खरं सगळी 8 जण होतो आम्ही. पण काय ती बोलत असेल का आता मला ते आठवत नाही, काय ती सांगत असेल दादांना वगैरे. या घराला किती वर्ष झाली असतील? ह्या घराला आता 70 वर्ष. 70 वर्ष झाली असतील. कधी बांधलं होतं साधारण? 40 ना, 1940. आता हे 2 आपण खाली बांधलेले आहेत ना, त्याच्यावरती गणे ही आता ही भिंत त्यांनी बांधली, असं पण ओपन होतं आणि तिथे ते खाली स्टॅच्यू करायचे. अच्छा. तिथे ते गांधींचं हे स्टॅच्यू. साधारण 1908-9 साली बाबुराव पेंटर आणि त्यांचे भाऊ आनंदराव पेंटर यांनी मुंबईत माधव बागे शेजारी कोपऱ्यावर एक फोटोग्राफीचा स्टुडिओ सुरू केला. आणि दोघंही भाऊ तिथं काम करत आहेत. त्याच दरम्यान काही विदेशी सिनेमे मुखपट ते भारतात येत होते. त्यांना मुंबईत ते सिनेमे अनेक सिनेमे त्यांना बघता आले. त्याच दरम्यान फाळकेंची दादासाहेब फाळकेंचा जो सिनेमा होता राजा हरिश्चंद्र, तोही प्रतिष्ठित झाला होता. तोही तिने बघितला तिथं ते दोघांनी. आणि त्यात त्यांना एक गोष्ट खटकली. फाळकेंच्या सिनेमात स्त्रियांची कामं ही पुरुषांनीच केलेली होती. ते दोघा भावांना ते काही थोडं गोष्ट खटकली तिने ठरवलं जेवढे आपण सिनेमा करू त्यावेळी स्त्रियांची कामं ही स्त्रियाच करते. मग ह्या जरा थोड्या अगोदरच्या गोष्टी. मधल्या काळात मला वाटते 15-16च्या दरम्यान अचानकपणे आनंदराव पेंटरांचा मृत्यू झाला. त्यामुळं बाबुराव पेंटरांच्यावर जबाबदारी आहे की जे काय वचन दिलं होतं आनंदराव पेंटरांना बाबुराव पेंटरांनी की सिनेमा कंपनी काढायची, ते थोडं थांबल्यासारखं झालं. बाबूरावांच्यासारख्या माणसाला नाशिकला गेल्यानंतर त्यांना कॅमेरा बघायलाही मिळाला नाही.
मग त्यांनी काय केलं, ते प्रोजेक्टरनं चित्र कसं बाहेर जाते तसं समोरचं चित्र आतमध्ये येत असेल म्हणून तिने प्रोजेक्टरचाच कॅमेरा केला. कॅमेरा तयार झाला, तिने काही शॉर्ट थोडे फिल्म्स घेतले, थोडे रिझल्ट्स बघितले, काही रंकाळ्यावर घेतले, असे काही छोटे छोटे फिल्म्स घेतले ते. त्यांना ते कळालं की हे व्यवस्थित चांगलं होतं. मग त्या ह्याच्यावर तो सिनेमा सगळा सैरंद्री चित्रित केला. अभिनेत्री पहिली बाबुरावनी आणली, पहिला इनडोअर स्टुडिओ बाबुरावनी केला, मेकअप त्यांनी आणला, कॉस्ट्युम्स आणले त्यांनी, निगेटिव्हची पॉझिटिव्ह होत नव्हती इथं आणली, डबिंग पहिलं कोल्हापुरात केलं. सेन्सॉर बोर्डची निर्मिती त्यांच्यामुळे झाली. किचक व चित्रपटामध्ये त्याने जो माणूस मारला, किचक आणखीन त्याची ती काय वध आहे ते सैरेंद्रीमध्ये, ते मिळाल्यानंतर म्हणजे अरे या शॉटसाठी या माणसाला मारलाय म्हणजे ठारीने शूटसाठी, त्याला कोर्टात हजर करायला लागला. आणि मग अशी चित्र भयप्रद दाखवणं, कारण माणसं चक्करून पडायची. ते त्या काळातली टेक्नॉलॉजी, त्या काळात आर्ट फिल्म पहिली केली त्यांनी. तुम्हाला सांगतो सावकारी पाससारखी. की त्या काळात जे पौराणिक आणि इतर असे सिनेमे, कल्पनारम्य लोक सिनेमे काढायचे, त्यावेळी तुम्ही अत्यंत वास्तववादी, सामाजिक भान ठेवून जो सिनेमा काढला होता. खाली आमचं स्वयंपाकघर होतं ना, तर तिथे अशी खुर्ची बिर्ची नव्हती, पण पाट असायचं. पाट आपण जेव्हा बसवतो त्या पाटावर बसायचे आणि आमच्या आईशी गप्पा मारत, त्यांचं ते आई काय ती स्वयंपाक करत असते तर त्यांच्या गप्पा मारत ते बसायचे. मग माझी धाकटी बहीण होती, ती लहान, आम्ही लहान असल्यामुळे ती लहानच होती, ती जाऊन बसायची त्यांच्या मांडीवर, कुठं दाढीशी खेळायचीशी वगैरे. आणि नंतर शेवटी त्यांनी हे सोडलंच होतं सिनेमाचं. सोडल्यानंतर मग ते घरातच असायचे. संध्याकाळी फिरायला जायचे, म्हणजे मंदिरात जायचे. सकाळी पहाटे उठायचे 5-5:30ला आणि तेव्हापासून ते काम करत बसायचे स्टॅच्यूचं. सकाळ संध्याकाळ सारखं कामात असायचे. कधी दुपारी मग पेंटिंग करत बसायचे वरती स्टुडिओ. जर त्यांचा आपण विचार केला स्टुडिओचा, त्यांचा जो युरोपियन चित्रकारांचा जसे स्टुडिओ असतात, म्हणजे खाली वुडन फ्लोअर आहे, नॉर्थला मोठमोठ्या विंडोज आहेत, जो नॅचरल लाईट येण्यासाठी स्टुडिओ बाबुराव पेंटरांनी जसा आपल्याला हवा तसा करून घेतला. एकदा काम करत बसले की त्यांना जेवणाची वगैरेची काय आठवण नसायची, किंवा आंघोळसुद्धा करायला पाणी काढून ठेवलेलं असायचं, आंघोळीला जातो म्हणायची. आणि मग परत ते काम करत दंग झाली की झालं, ते पाणी परत थंड व्हायचं. त्यांचा तो मुलगा वाटतं अमेरिकेत होता, त्याला ती कॉपी पाहिजे, तिथे वडिलांच्याकडे ते पेंटिंग होतं. मग तो म्हणला त्याची मला एक कॉपी करून देतात का बघा, रवींद्र मेसिकन त्यांचाच मुलगा आहे तो. तर दादा म्हणाले काय, मला त्यांची ती शेड अजिबात जमली होती, कशी त्यांनी कुठले रंग घालून ती केली आहे, अवघड आहे म्हणाले त्यांची कॉपी करायची. आणि त्यांचा जर प्रभाव म्हणाला आत्ताच्या पिढीवर, त्यांच्या तो पिढीवर पडला. उदाहरण सिनेमा बघितला आपण तर जे पुढे जाऊन त्यांच्या शिष्यांनी प्रभात काढली, दामले, फत्तीलाल धायबर, परत व्ही शांताराम, या मला वाटतं सिनेमांच्यावर त्यांच्या जो पेंटरांचा टच आहे तो दिसतोय. जसजसा सिनेमा भांडवलशाहीच्या ह्याच्यात अडकतो, ते लोकांना कळालं भांडवल हे ना, पैसेवाल्यांना की सिनेमातनं प्रचंड उत्पन्न होऊ शकते. जसं ते सिनेमात भांडवलशाहीचा उदय झाला, मग बाबुराव पेंटर थोडा अलिप्त राहील.
पण कलात्मक मूल्यापासून त्यांनी कधी हे केली नाही. त्यांची निर्मिती चालूच होती, चित्र काढत होते, शिल्प करत होते. आता ते माधवराव बागलांनी सुद्धा महात्मा गांधींचं झालं ना स्टॅच्यूचं, त्यावेळी किती त्यांच्यावरती हे केले, आरोप केले, त्यांनी पैसे खाल्ले, अमकं तमकं, पण त्यांना ते करताना खूप त्रास झाला होता. स्टॅच्यूच्या वेळी आधी काम मातीचं असताना सारखं ते डोकं पडायचं महात्मा गांधींचं. नंतर ह्याच्यात काम करताना ते पण चांगलं यायचं नाही, सारखं त्याला होल्स बिल्स अशी यायची, पिडकं येते म्हणतात ना, तसं ते व्हायचं. पण त्यातूनचा तो पुतळा तयार झाला, सगळं झालं. तोपर्यंत खरं त्यांचं हे कमी झालं ना, म्हणजे किती सारखं पेपरमधून वगैरे ते द्यायला लागले. आबा म्हणायचे मी एकशी पैसा कोणाचाही अजूनपर्यंत हे केलेला नाही, बुडवलं नाही किंवा काही केलेलं नाही. आणि ह्यांना काय त्रास झालेला आहे ह्या माधवराव बागलांचा आणि माझं. आणि ते माधवराव बागल काय करायचे, स्वतःची पेंटिंग्स आबांच्याकडनं करून घेतली होती, स्वतःचा पुतळा करून घेतला होता. आणि मग ते करताना आबांचं केव्हाही काम ह्यांच्याकडे जायचं करायला. मी करायला खालीच करत होते, खालच्या स्टुडिओ. तर असं ते करायचे. तर आणि म्हणायचे बाबूराव काय म्हणे दुसरंच काम करत बसतं, असं पेपरला त्यांनी छापलं. तर आबा म्हणले आता ह्यांनाच बसून ह्यांना समोरून पेंट करून म्हणतात आणि आता माझ्या साने ह्या असं उलटं लिहितात काय, असं झाले. तर त्यांना ते फार हे झाले, खचलेच म्हणायला हरकत नाही. मग त्यातच ते गेले. मग त्यांना हार्ट अटॅक आला वगैरे, सगळं पुढचं झालं. तर आबा म्हणजे मी कोणाचं वाईट केलं नाही, मला कोण असं का हे वागतात असं वाटायला. पण जवळ एक प्रकारची सोसायटीच आहे होती. काय सांगताय? म्हणजे ते काय चांगलं मरण नाही, म्हणजे त्यांच्या कीर्तीला ते गाली बरे आमच्या आई दारी कीर्ती आहे यायची, फक्त आई वेळेत थोडी मरणाच आमच्या व्हायची म्हणायची प्रकार येत होते. काय नसतं हे सगळं मिथ्या आहे, पण ठीक आहे मग येत. पण आता मी दर्पणशी बोलले, तो मला एकदा का अभिषेक झालं की मी परत डान्स क्लासेस जॉईन करू शकतो. फायनली मी नको. वेणू, इथे काय करताय? त्यांचे आर्कायवल का नाही म्हणजे बाबूसाहेब आता ते का नाही, आता ते कसं काय अवघड आहे, त्याच्या अनेक गोष्टी आहेत, त्याला स्क्रीन पुढे बोलता येत नाही, अनेक बाबी आहेत त्याला. काय त्यांच्या तर घरची लोक बोलू शकतील, ते आलं की बरोबर विजूताई बोलतील बघा. आबा वारल्यानंतर मात्र जी काही थोडी पेंटिंग्स होती आणि एकदम ते शॉकिंग झालं ना, म्हणजे रवींद्र मेसी तरी जेला शिकत होते, मग त्यांना पण कळलं नाही, कोणी वरची पेंटिंग्स नेली, कोणालाच काय कळलं नाही. ते त्यांचे फोटोग्राफ्स पण होते, ते पण नेले. नंतर हे जरा स्थिर झाल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं, आपल्या इथे पेंटिंग्स होती, ही पेंटिंग्स कुठे गेली, काय गेली असं. कारण आम्ही तर लहान होतो, आम्हाला त्यातलं काय माहितीच नव्हतं. त्यांची सिनेमा पोस्टर्स, तो भाग आता सध्या बघायला मिळत नाही, पण डॉक्युमेंटेशन नाही. दुसरं नाटकांचे पडदे, जे सीन सिनरी केली होती, तेही कुठे फारसं उपलब्ध नाही. आता त्यांची जी पेंटिंग्स आहेत उपलब्ध, ड्रॉइंग्स, रेखाचित्र, स्कल्पचर, या गोष्टी फक्त शिल्लक आहे, म्हणजे बघता येतात आपण. पण जे काही गोष्टी तिने, जो त्यांची महाराष्ट्र फिल्म कंपनी नेमकी कशी होती, त्याचं चित्र, फोटोग्राफ्स उपलब्ध नाही. सायलेंटनेस सिनेटोन आतापर्यंत होता तो, मागच्या 15-20 वर्षापर्यंत, काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. म्हणजे शाहू महाराजांचं काहीतरी आहे ते मेमोरियल का काय, तिथे बघायला आम्ही गेलो होतो सहज. असतं तिथे बघितलं ते एका खिडकीत असे उरळी करून ठेवलं होतं काहीतरी. आणि मग आम्ही म्हणजे काय ठेवलं ते बघूया म्हणलं, अगं अशा आपल्या आबांची स्केचेस आहेत ही. तर मी म्हणलं ही कोणी उचलून घेऊन जाऊ शकलं असतं. मग म्हटलं आपणच आणली असे तर बरं झालं असतं, आपल्याकडे काय नाहीच आहे आणि आपण नेले असं कोणाला कळलं पण नसतं. पण नाही, पेंटिंग्सचे पण फोटो एवढे काय नाही आहेत बहुतेक, म्हणजे आहेत लोकांकडे ती पेंटिंग्स होती ना,
त्या लोकांच्याकडे आहेत. आणि आता ते एक्झिबिशन म्हणजे त्यांचं सेंटिनरी झाली ना, त्यावेळी मग सगळ्यांच्याकडून ती मागवली होती पेंटिंग्स, कारण आमच्याकडे काहीच नव्हतं त्यावेळी. ॲक्च्युली आपल्याकडे कुठल्याही कलेचं किंवा कलावंतांनी केलेल्या कृतीचं डॉक्युमेंशन हा भागच नाही आपल्याला. आता आपल्याकडे ती थोडी जागरूकता आली. मग बरेच बोलावं नष्ट झाले, खूप सगळे जागरूक झाले, बरंच लॉस झालं.